नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल लर्निंग ओशनमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण काल इतिहासाचे काही सराव प्रश्न बघितले होते. तर आज परत आपण इतिहास या विषयाचेच पुढचे काही सराव प्रश्न अजून बघणार आहोत. तर याच्यात टोटल 10 क्वेश्चन आहेत. तर त्याचं आपण योग्य प्रकारे ॲनालिसिस आणि डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे, जेणेकरून 10 क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन भेटेल आणि तुमचा 360 डिग्रीने अभ्यास होण्यात पण मदत होईल. अजून जर तुम्ही याच्यामध्ये हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही कमेंट करू शकता जेव्हा हे आम्ही क्वेश्चन्स घेतो तेव्हा, जेणेकरून तुम्हाला पण तुमचं लेव्हल कळेल अभ्यासाची की तुम्ही किती त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे, तर तुम्हाला किती प्रकारे येतंय, किती चांगल्या प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकता. तर चालू करूयात आपल्या व्हिडिओला. तर आपण इतिहास या विषयाचे प्रश्न घेणार आहोत. तो पहिला प्रश्न आहे, असहकार चळवळीच्या कार्यक्रमातील पुढीलपैकी कोणता एक कार्यक्रम नव्हता? तर जी असहकार चळवळ होती 1920 साली चालू झालेली, तर त्याच्यामध्ये काही प्रोग्राम्स होते, त्याच्यामध्ये काही एक मुद्दे मांडलेले होते. तर त्यांच्यापैकी कोणता एक कार्यक्रम त्याच्यात नव्हता असं विचारण्यात आले. तर पहिला ऑप्शन आहे स्वदेशी वस्तूंचा वापर आणि प्रचार करणे. हा कार्यक्रम त्याच्यात इन्व्हॉल्व होता, म्हणजे तेव्हा स्वदेशीला जास्त चालना देण्यात आली होती आणि जे ब्रिटिश किंवा परकीय माल होता त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यामुळे ऑप्शन अ बरोबर आहे. दुसरं ऑप्शन आहे परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकणे. हे पण बरोबर आहे, म्हणजे त्याचं बॉयकॉट केलं होतं. बहिष्कार म्हणजे आपण जे स्वदेशी मुवमेंटला पाहिलं होतं, चतुसूत्री कार्यक्रम एक दिला होता, स्वराज, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. तर त्याच प्रकारचा 1920च्या याच्यात पण त्यांनी एक कार्यक्रम राबवला होता की ज्याच्यामध्ये स्वतःच्या स्वदेशी वस्तूंवर चा वापर करणे हा एक कार्यक्रम होता. आणि दुसरं की जे परकीय माल वगैरे होता त्याच्यावर बहिष्कार करणे हा त्याच्यातला एक दुसरा कार्यक्रमाचा एक तो मुद्दा होता. त्यामुळे ऑप्शन ब पण बरोबर आहे. तिसरा ऑप्शन आहे सरकारने दिलेल्या पदव्यांचा त्याग करणे. तर हे पण बरोबर आहे. याच्यामध्ये जे सरकारी पदवी होते, जसं की सर झाली, ICS पदवी होती, तेव्हा महात्मा गांधींना कैसरे हिंद वगैरे अशी पदवी दिली होती, ज्या म्हणजे ब्रिटिशांनी एक पदव्या दिल्या होत्या काही लोकांना, आपल्या पर्टिक्युलर लोकांना ज्यांनी चांगलं काम केलं असेल. तर त्या पदव्यांचा बहिष्कार करणे हा पण त्याच्यातला एक कार्यक्रम होता. तर सर ह्या पदवीचा त्याग केला होता रवींद्रनाथ टागोर यांनी. त्यांनी हा केला होता जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं 1919ला. तर तेव्हा त्याच्या निषेधार्थ त्यांनी सर या पदवीचा त्याग केला होता. ICS ही पदवी होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेली, तर त्यांनीही ह्या पदवीचा त्याग केला होता. त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस क्वालिफाय केली होती ती एक्झाम. तर त्याच्यानंतर त्यांना एक त्यांच्याकडे एक पदवी होती, तर ती त्यांनी परत केली होती ब्रिटिशांना. आणि महात्मा गांधींना कैसरे हिंद नावाची एक त्यांनी पदवी दिली होती, जे की त्यांनी आफ्रिकेत असताना जे मेसोपोटेमियामध्ये जाण्यामध्ये सैन्य होते वगैरे त्याच्यामध्ये मदत केली होती. आणि बोअर्स वॉर्स झाली होती तेव्हा, तर त्याच्यामध्ये जे सैनिक वगैरे घायल झाले होते त्यांच्या मदतीसाठी पण त्यांनी ॲम्ब्युलन्स कोर वगैरे हे काही उपक्रम राबवले होते. तर त्याच्या सन्मानार्थ त्यांना ही पदवी ब्रिटिशांनी दिली होती, महात्मा गांधींना कैसरे हिंद. तर जेव्हा नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट किंवा असहकार चळवळ त्यांनी राबवली, तेव्हा त्यांनी सुद्धा ही पदवीचा त्याग केला होता, ती इंग्रजांना परत केली होती. आणि लास्ट ऑप्शन होता क्रांतिकारांना सशस्त्र निर्मितीस प्रोत्साहन देणे. तर हे ऑप्शन चुकीचं आहे. तेव्हा क्रांतिकार म्हणजे ऍक्च्युली महात्मा गांधी वगैरे हे अहिंसा वगैरे त्याला जास्त सपोर्ट करायचे. तर त्यांनी कधीही क्रांतिकारांच्या सशस्त्र निर्मिती वगैरे प्रोत्साहन दिलं नव्हतं. त्यांचं म्हणजे अपोज होते त्या गोष्टीला की व्हायलन्स वगैरे नका करू असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यामुळे ऑप्शन डी हे चुकीचं आहे. तर त्यांनी कार्यक्रम होता. तर पहिल्या याचं प्रश्नाचं उत्तर आहे फक्त ड, ऑप्शन 3 आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. सायमन कमिशनने केलेल्या शिफारशीतील योग्य विधान ओळखा. तर सायमन कमिशन 1928 साली आलं होतं भारतामध्ये. तर तेव्हा त्यांनी काही शिफारशी केल्या होत्या या कमिशनने. तर त्याच्यापैकी कोणती शिफारस त्यांनी केलेल्या होत्या त्याचे काही ऑप्शन दिले, तर कोणते योग्य आहेत ते ओळखायचं आहे. तर पहिलं ऑप्शन अ आहे मुस्लिमांना योग्य ते प्रतिनिधित्व बहाल करण्यात यावे.
तर हेही ऑप्शन म्हणजे बरोबर आहे. तेव्हा म्हणजे त्यांचा मेजर अजेंडा हाच होता, म्हणजे उद्देश हाच होता की हिंदू मुस्लिम फूट घडवून आणायची. हे सायमन कमिशनचा त्यांचा एक उद्देश होता. ब्रिटिशांनी पाठवलेलं कमिशन होतं ते. तर त्यामुळे त्यांना फूट पाळायची होती. त्यामुळे मुस्लिमांना त्यांनी प्रतिनिधित्व देण्यामध्ये बहाल करण्यात यावी त्यांची एक शिफारस होती त्यांनी केलेली. व सांप्रदायिक प्रतिनिधित्वास पूर्वीप्रमाणे चालू ठेवून त्यांच्या प्रतिनिधित्वाचे प्रमाण ठेवण्यात यावे. तर हेही ऑप्शन बरोबर होतं. सांप्रदायिक प्रतिनिधित्व हे 1909 आणि 1919च्या कायद्याने त्यांनी दिलं होतं. पहिल्यांदा फक्त मुस्लिमांना दिलं होतं, तर नंतर 1919च्या कायद्याने त्यांनी अँग्लो इंडियन ख्रिश्चन्स वगैरे होते, जमीनदार्स होते काही, त्यांना पण दिले गेले होते. तर याच्यामुळे वाढ करण्यात आली होती. तर मग 1928च्या जेव्हा सायमन कमिशन आलं तर त्यांनी ह्या सांप्रदायिक प्रतिनिधित्वास वाढ देण्याचं किंवा प्रमाण चालू ठेवण्याचं त्यांनी एक शिफारस केली होती. नंतर दलितांसाठी 148 जागा राखीव ठेवण्यात याव्यात. तर हे ऑप्शन चुकीचं आहे, कारण की दलितांकरता हे जे राखीव जागा वगैरे ठेवण्यात आले हे 1932च्या रॅमसे मॅकडोनाल्ड म्हणून एक अहवाल होता. म्हणजे त्यांनी कायदा केला होता की जेणेकरून दलित जे बांधव होते त्यांना काही हक्क किंवा त्यांचे न्याय भेटणार होते. पण ते ऍक्च्युली त्यांचा ब्रिटिशांचा तो पण एक छुपा अजेंडा होता की दलितांना त्यांच्या साईडने ओढावे आणि परत हिंदू मुस्लिम वगैरे अशी फूट पाडावी, हिंदू दलित अशी फूट पाडावी, हा त्यांचा उद्देश होता. तेव्हा त्यांनी 1932 मध्ये एक पुन्हा पॅक्ट झाला होता. त्याच्यानुसार ह्या राखीव जागा वगैरे देण्यात आल्या होत्या. आणि शेवटचा ऑप्शन आहे ड, देशी राज्य आणि प्रांत यांचे मिळून एक संघ राज्य स्थापन करण्यात यावे. तर हाही एक ऑप्शन बरोबर होता की तेव्हा जे प्रांत वगैरे होते ते जास्त करून जे जमीनदार वगैरे होते ते ब्रिटिशांना सपोर्ट करायचे. तर ते त्यांना आपल्या बाजूने वळवण्याकरता त्यांनी हा एक उद्देश किंवा हा एक शिफारस पण केली होती. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे अबड. अबड आहे चौथं, म्हणजे 4 ऑप्शन. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. पुढील घटनांचा योग्य क्रम लावा. इतिहासातल्या काही घटना दिल्या आहेत आणि त्यांचा योग्य क्रम म्हणजे कोणत्या साली कोणती घटना घडली होती, जी घटना सगळ्यात पहिले घडली असेल ती पहिले घ्यायची, याप्रमाणे असा एक क्रम लावायचा सांगितलाय त्यांनी. तर याच्यामध्ये बघा फर्स्ट ऑप्शन आहे अ, जातीय निवाडा. आता जातीय निवाडा होता 1932चा, जो मी तुम्हाला बोलला रॅमसे मॅकडोनाल्ड वगैरे यांनी आणला होता, पुन्हा पॅक्ट नुसार आला होता तो. तर हा जातीय निवाडा 1932ला आला होता आणि 1935 पासून इम्प्लिमेंट पण झाला होता. तेव्हा इलेक्शन झाले होते त्याच्यानंतर. तर त्याच्यामध्ये 148 जागा दलितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हाची जी विधानसभा किंवा लोकसभा असेल म्हणजे ते इलेक्शन व्हायचे त्याच्यानुसार. तर हा ऍक्ट आला 1932ला. नंतर होम रूल लीग चळवळ ही चालू झाली होती 1916ला. तर होम रूल लीग चळवळ ही अॅनी बेसेंट आणि लोकमान्य टिळक यांनी चालू केली होती. लोकमान्य टिळकांना 1927ला शिक्षा झाली होती स्वदेशी मुवमेंटसाठी. त्यांना अंदमानला पाठवण्यात आलं होतं. मग त्यांना 1914ला त्यांना सोडण्यात आलं. तर त्याच्यानंतर अॅनी बेसेंट वगैरे त्यांनी मधल्या काळामध्ये काँग्रेसवर पकड बसवली होती. तर त्यांनी होम रूल लीगचा एक पर्याय निवडला होता. तर तेव्हा लोकमान्य टिळक जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांनी त्या मुवमेंटमध्ये किंवा त्या चळवळीत भाग घेतला होता आणि तेव्हा त्यांनी होम रूल लीग चळवळ चालू केली होती. तर लोकमान्य टिळकांची होम रूल लीग ही फक्त महाराष्ट्र आणि आसपासच्या एरिया पुरती मर्यादित होती. तर अॅनी बेसेंट यांची जी होम रूल लीग होती ती अदर म्हणजे बाकीच्या एरियांसाठी होती, म्हणजे अदर दॅन मुंबई वगैरे, म्हणजे ते मद्रास वगैरे त्या साईडला त्यांचं जास्त प्रस्थ होतं किंवा त्यांची त्याच्यावर पकड होती. तर होम रूल लीग चळवळ ही 1916ला चालू झाली होती. क ऑप्शन आहे सविनय कायदेभंग चळवळ. सविनय कायदेभंग चळवळ 1930ला चालू केली होती महात्मा गांधींनी. त्याच्यामध्ये आपण मिठाचा सत्याग्रह वगैरे बघतो की ज्याच्यामध्ये मीठ उचललं होतं. मीठ ही तेव्हा म्हणजे टॅक्सेबल कमोडिटी होती, म्हणजे त्याच्यावर पण ब्रिटिश सरकार टॅक्स घ्यायचं सामान्य माणसाकडून जर त्यांना विकत घ्यायचं असेल तर. आणि मीठ ही दैनंदिन जीवनातील वस्तूची लागतच होती. तर त्यामुळे मिठाचा सत्याग्रह वगैरे पण गांधीजींनी तेव्हा केला होता 1930ला. तर सविनय कायदेभंग चळवळ ही 1930ला त्यांनी चालू केली होती. आणि मिठाच्या याच्याकरता सरोजिनी नायडू वगैरे त्यांनी पण खूप मोठा पुढाकार घेतला होता. ते त्याच्याशी जास्त रिलेटेड पण होत्या. तर त्यामुळे सविनय कायदेभंग चळवळ 1930ला चालू केली होती. 1920ला आपली
नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट म्हणजे असहकार चळवळ चालू झाली होती. तर याचा आणि सविनय कायदेभंग चळवळीचा जवळपास जो कार्यक्रम होता किंवा जे त्याचे मुद्दे होते की एक प्रोग्राम्स किंवा त्याचे काही एक गाईडलाईन्स होत्या की म्हणजे कोणकोणत्या याच्यानुसार तुम्ही बहिष्कार टाकू शकता, हे जवळपास सेमच होते. जसं की तिकडे अगोदरचे पाहिले की पदव्यांचा त्याग करणे, सरकारी शाळांमधून नावं काढून घेणे, ब्रिटिशांबरोबर कॉपरेशन नाही करणे, त्यांना मदत नाही करणे, हे जे कार्यक्रम्स होते ते सेम सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट किंवा सविनय कायदेभंग चळवळीमध्ये पण त्यांनी केले होते. ते जवळपास सेमच होते. आणि शेवटचं आहे राणीचा जाहीरनामा. राणीचा जाहीरनामा हा 1858 ला आला होता. आपण कालच्या याच्या म्हणजे एक लेक्चर याच्या अगोदर इतिहासाचे काही प्रश्न घेतले ICDS वरच अंगणवाडी सेविकाच्या याच्यात आहे, तर त्याच्यामध्ये राणीचा जाहीरनामा याच्याबद्दल आपण माहिती पण पाहिली. हा आला होता 1858 ला. आणि हा मांडण्याचा उद्देश हा होता की 1857 ची क्रांती झाली होती, त्याच्यानंतर खूप रोष होता जनतेच्या मनामध्ये, हे इंग्रज सरकारला कळाला. तर तेव्हाची जी राणी होती जी लंडनला वगैरे राहायची, तर त्यांनी काय केलं, पहिले एक कंपनी आपल्या देशाचा कारभार हाताळायची, जशी त्याला ईस्ट इंडिया कंपनी म्हणायचो आपण तेव्हा. तर जशी आता आपली टाटा मोटर्स किंवा हिंदुस्तान युनिलिव्हर वगैरे जशी एक कंपनी आहे, तशी त्या काळची ती कंपनी होती जी त्या प्रशासन बघायची आपल्या देशाचं. तर त्यांच्या हातातून तो कारभार काढून स्वतःच्या हाताखाली घेतला होता. म्हणजे जे ब्रिटिश गव्हर्नमेंट होती तेव्हाची, जे की लंडन इकडनं ऑपरेट करायचे, तर त्यांनी स्वतःच्या हातात घेतला होता आणि त्यांनी हाताळायला चालू केलं होतं. तर त्याच्याकरता 1858 त्यांनी एक राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता की ज्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे म्हणजे त्यांनी जे सोशल रिफॉर्म्स आणले होते, म्हणजे जे सामाजिक चळवळीला त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं, सतीबंदी कायदा झाला, विधवा पुनर्विवाह कायदा झाला 1856 चा. तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही प्रकारचा आता सामाजिक चळवळीला तुमच्या सामाजिक ज्या बाबी त्याच्यात हस्तक्षेप नाही करणार, ज्या रिलिजियस बाबी म्हणजे धार्मिक तुमच्या ज्या बाबी असतील त्याच्यात पण काही आम्ही तुम्हाला हस्तक्षेप त्याच्यात करणार नाही. आणि नंतर कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा आम्ही स्टेप्स घेणार नाही. आणि जे हिंदू मुस्लिम जी त्यांची फूट पाडायची प्रथा होती ती त्यांनी जास्त अग्रेसिव्हली इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी हिंदू मुस्लिम दरी खूप वाढवली. म्हणजे त्यांनी हिंदूंना दूर केलं आणि मुस्लिमांना जास्त जवळ केलं. तर जेणेकरून काय झालं की हिंदू मुस्लिम फूट वाढत गेली. नंतर मुस्लिम लीगचा उदय पण झाला 1906 ला. तो त्याच याच्यातून झाला की ब्रिटिशांनी त्यांना सपोर्ट केलं होतं. तर त्यांचा मेन अजेंडा हाच होता की हिंदू मुस्लिम फूट पाडायची, रिलिजियस कम्युनिटीज मध्ये तेढ निर्माण करायचा आणि आपलं राज्य चालवून घ्यायचं. तर त्याच्याकरता राणीचा जाहीरनामा 1858 ला प्रसिद्ध झाला होता. तर ह्या क्रोनॉलॉजी म्हणजे ह्या सणानुसार जर पाहायला गेलंय यांचे जे कोणत्या साली झालं होतं, तर त्याच्यानुसार सगळ्यात पहिले होतं ड ऑप्शन. तर ड चा एकच ऑप्शन होता पहिला, की सगळ्यात पहिले राणीचा जाहीरनामा आला. त्याच्यानंतर होम रूल लीग चळवळ आली 1916 ला. त्याच्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ आली 1930 ला. आणि त्याच्यानंतर जातीय निवाडा आला 1932 ला. ओके, पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. चौथा, न्यायमूर्ती रानडे यांच्या बाबतीतील पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा. तर रानडेंच्या बाबतीत काही विधाने दिली आहेत, तर त्याच्यापैकी चुकीचं विधान कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे. 1865 मध्ये त्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केले, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता, तर हेही त्यांचं बरोबर आहे, त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. तिसरा, प्रार्थना समाज त्यांच्या पुढाकाराने स्थापन झाला, हे चुकीचं आहे. प्रार्थना समाज हा ऍक्च्युली आत्माराम पांडुरंग यांच्या याच्यामुळे स्थापन झाला होता तेव्हाच्या काळात, आणि तो झाला होता 1867 साली. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या मंडळी होत्या, रानडे पण होते, पण त्यांचाच पुढाकार होता असं नाही, त्याच्यात बऱ्याच व्यक्ती होत्या. आणि आत्माराम पांडुरंग यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ती संस्था स्थापन केली होती. त्यामुळे तिसरा ऑप्शन आहे याचा की हे चुकीचं आहे, त्यांच्या पुढाकाराने नव्हतं चालू झाला, तर ते आत्माराम पांडुरंग यांच्या याच्यामुळे झाला होता. आणि चौथा ऑप्शन आहे 18 जानेवारी 1842 रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे त्यांचा जन्म झाला होता. तर हेही बरोबर आहे, हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. 1842 ला निफाडला त्यांचा जन्म झाला होता नाशिकला.
तिथेच त्यांचं शिक्षण पण झालं होतं, प्राथमिक शिक्षण वगैरे. नंतर ते पुण्यामध्ये गेले, त्यांनी तिथे शिक्षण घेतलं. ते एक न्यायमूर्ती होते, न्यायाधीश होते. त्यांनी हायकोर्टात वगैरे न्यायाधीश म्हणून पण काम केलं होतं. आणि ते एक खूप योग्य असे अर्थशास्त्रज्ञ पण होते. त्यांनी ब्रिटिश सरकारवर टीका सुद्धा केली होती की त्यांच्या ज्या अर्थशास्त्राच्या काही पॉलिसीज आहे, इकॉनॉमिक पॉलिसीज आहेत की ते कशा प्रकारे भारतीय लोकांना लुटतात, भारतातला पैसा कशा प्रकारे विदेशात पाठवतात, याचं त्यांनी योग्य विश्लेषण केलं होतं. ते प्रबंध किंवा ते एक त्यांच्या पुस्तकामधून मांडलं सुद्धा होता. तर याचं ऑप्शन आहे, चौथ्याचं 3 ऑप्शन आहे. प्रार्थना समाज त्यांच्या पुढाकाराने स्थापन झाला होता, हे वाक्य चुकीचं आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती. गोपाळ गणेश आगरकर यांच्या बाबतीतील योग्य विधाने ओळखा. तर आगरकर यांच्याबद्दल काही विधाने दिली आहेत, त्याच्यापैकी योग्य विधान कोणते ते ओळखायचं आहे. तर 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी त्यांचा जन्म झाला. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर त्यांचा सातारा जिल्ह्यात 1856 जन्म झाला होता. ब ऑप्शन आहे इसवी सन 1887 पर्यंत ते केसरीचे संपादक होते. तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. 1881 ते 1887 पर्यंत ते केसरी ह्या वृत्तपत्राचे संपादक होते. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा अशी 2 वृत्तपत्रे चालू केली होती. केसरी ही मराठी भाषेत निघायचं, तर मराठा हे इंग्लिश भाषेत निघायचं. तर केसरीचे संपादक आगरकर होते आणि मराठा या वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते. तर 1887 त्यांच्यात आणि लोकमान्य टिळकांमध्ये थोडस वाद झाला. म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांना पहिले सामाजिक चळवळ किंवा सामाजिक सुधारणा यांची अपेक्षा होती. तर लोकमान्य टिळकांना पहिले पॉलिटिकल म्हणजे राजकीय सुधारणा पाहिजे होत्या. त्यामुळे त्यांचे वितुष्ट निर्माण झालं आणि आगरकरांनी 1887 साली केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं एक वृत्तपत्र चालू केलं, सुधारक. तर सुधारक पण 2 भाषेत निघायचं, एक मराठी आणि एक इंग्लिश. तर मराठी भाषेचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर स्वतः आणि इंग्लिश भाषेचे संपादक होते गोखले. तर त्यांचं सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी चालू केलं होतं तेव्हा. पुढचं ऑप्शन आहे वाचाल तर चकित व्हाल या निबंधात त्यांनी आकडेवारीसह आपल्या देशातील दारिद्र्याचे प्रमाण दाखवले. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर त्यांनी ब्रिटिशांचे जे म्हणजे ते कसे लूट करतात भारतातील लोकांची, त्यांची पॉलिसीज कशा होत्या, त्यांच्या ज्या योजना होत्या त्या कशा प्रकारे भारताला अजून गरीब बनवतात आणि तो पैसा कसा ते विदेशात घेऊन जात आहे, तर त्यांनी ह्या प्रबंधात मांडलं होतं. त्याचं ते स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि लास्ट स्टेटमेंट आहे ड रानडे आणि आगरकर यांच्यात आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा यावर संघर्ष होत असे. तर हे चुकीचं वाक्य आहे. तर रानडे आगरकर नव्हते, तर टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये त्यांचं सामाजिक किंवा राजकीय सुधारणा याच्यावरनं वाद झाला होता. आगरकरांना सामाजिक सुधारणा पहिले हव्या होत्या, तर टिळक यांना राजकीय सुधारणा पहिले होत्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे आगरकरांनी केसरीच्या वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. अजून आगरकरांबद्दल सांगायचे तर आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक सुद्धा होते. त्यांनी खूप सारे विकार विलासित वगैरे त्यांचं एक शेक्सपियरचं नाटक होतं हॅमलेट, त्याचं मराठीत अनुवाद केला होता विकार विलासित. आणि त्यांचं एक खूप फेमस वाक्य होतं, म्हणजे ते नेहमी बोलायचे की समाज हा व्यक्तीसाठी असतो, व्यक्ती या समाजासाठी नसतो. तर हे त्यांचं एक खूप मोठं म्हणजे काय फेमस वाक्य त्यांनी तेव्हाच्या काळात बोललेले होते. आणि त्यांची पुण्यामध्ये त्यांचं जे सुधारणा त्यांनी केलं होतं, तर त्या सुधारणांना सनातन्यांनी विरोध केला होता. तर त्यामुळे त्यांनी त्यांची जिवंत फोटो त्यांचा ठेवला होता आणि त्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. तर स्वतःची जिवंतपणे प्रेतयात्रा पाहणारे पण ते पहिलेच होते. तर त्यांना खूप विरोध पण झाला होता. तर याचं ऑप्शन आहे 5व्याचं अ-ब-क. तर ऑप्शन 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 6वा पुढीलपैकी महर्षी कर्वेंच्या बाबतीतील दिलेल्या बाबींच्या योग्य जोड्या जोडवा. तर महर्षी कर्वेंनी काही संस्था स्थापन केल्या होत्या, तर त्यांचे साल दिले आणि ते संस्था दिल्या, तर त्यांचे योग्य जोड्या लावायला सांगितल्या. तर पहिली आहे विधवा विवाह त्यजक मंडळी. ही संस्था त्यांनी चालू केली होती 1893 साली.
याचा मुख्य उद्देश हा होता की जे त्या काळात विवाह हा खूप म्हणजे एक तेवढं मानलं जायचं नाही. विधवांना जे बाया विधवा व्हायच्या त्यांना परत विवाह करण्याची अनुमती नव्हती तेव्हाच्या काळात. तर त्याच्याकरता त्यांचा परत विवाह व्हावा, त्यांना त्यांचा संसार परत चालावा याच्याकरता त्यांनी ही संस्था स्थापन केली होती, विधवा विवाह मंडळी, आणि ती केली होती 1893 साली चालू. त्याच्यानंतर अनाथ बालिकाश्रम हे त्यांनी चालू केलं होतं 1899 साली. तर याचा मुख्य उद्देश होता की जे तेव्हाच्या याच्यात चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाह ही प्रथा खूप प्रचलित होती. तर ज्या म्हणजे 12-12 वर्षाच्या मुली 70-70 वर्षांच्या म्हाताऱ्यांबरोबर पण लग्न लावून दिले जायचे तेव्हाच्या काळात. तर मग जेव्हा ते लोक मरायचे तर ह्या मुली विधवा व्हायच्या खूप लहान वयातच, मग त्यांचं पुढचं आयुष्य खूप वाईट राहायचं. तर असल्या विधवा ज्या मुली होत्या, लहान मुली, तर त्यांना योग्य प्रकारचं आयुष्य मिळावं, त्यांना सामाजिक, बौद्धिक, मानसिक आधार मिळावा, त्याच्याकरता त्यांनी हे अनाथ बालिकाश्रम चालू केलं होतं 1899 साली. ओके. निष्काम कर्म मठाची स्थापना हे त्यांनी चालू केलं होतं 1910 साली. तर याची स्थापना त्यांनी याच्याकरता केली होती की जे सामाजिक चळवळीत कार्यकर्ते त्यांना लागत होते तर त्यांची ते कार्यकर्ते निर्माण करण्याकरता त्यांनी ही निष्काम कर्म मठाची स्थापना केली होती. आणि महिलाश्रमाची स्थापना. महिलाश्रमाची स्थापना त्यांनी 1915 साली केली होती. याची स्थापना त्यांनी म्हणजे याच्यानंतर 1949 ला रूपांतर SNDT मध्ये झालं. SNDT पुण्याची एक फेमस कॉलेज पण आहे जे तुम्ही कर्वेनगरला आता स्थित आहे. तर तेच होतं महिलाश्रमाची स्थापना त्यांनी 1915 साली तेव्हा केलेली होती. तर यानुसार पाहायला गेलं तर याचं ऑप्शन येतं 2, पहिल्याचं D आणि दुसऱ्या ब चं C. ओके. तर 6व्याचं ऑप्शन आहे 2. पुढचा प्रश्न घेऊया 7वा. महात्मा फुलेंना कोणत्या कारणामुळे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते? तर ही एक त्यांना पदवी दिली होती महात्मा फुलेंना. जसं मार्टिन ल्युथर हे खूप मोठे समाजसेवक होऊन गेले अमेरिकेमध्ये तेव्हाच्या काळामध्ये. तर त्यांनी खूप मोठं कार्य केलं होतं की जेव्हा अमेरिकेमध्ये वर्णद्वेष खूप होता, काळा गोराचा भेद होता. तर ते ब्लॅक पीपल्स वगैरे जे होते, जे काळ्या कलरचे ज्यांचे स्किन राहायचे त्यांना खूप डावललं जायचे, त्यांना योग्य प्रकारची त्यांना वागणूक नाही द्यायचे, त्यांना अधिकार नव्हते. तर त्यांच्याकरता त्यांनी खूप मोठी चळवळ उभारली होती मार्टिन ल्युथर यांनी अमेरिकेमध्ये. तर त्यांच्याकरता म्हणजे ते तेव्हाचे तिकडचे काळातले म्हणू शकता की ते एक अनटचेबल किंवा म्हणजे एक आउटकास्ट पीपल होते. म्हणजे कास्टिझम जसं आपल्या भारतात होतं, जाती जातीतले भेद होते, तसे त्यांच्याकडे तो होता अमेरिकेमध्ये. तर त्यांनी खूप मोठी चळवळ निर्माण केल्यामुळे त्यांचं नाव खूप फेमस झालं होतं. तर महात्मा फुलेंनी पण दलित लोकांकरता खूप मोठं कार्य केलं होतं त्यांना अधिकार मिळवून देण्यामध्ये. तर त्याच्याकरता त्यांना ही पदवी दिली गेली होती मार्टिन ल्युथर म्हणून. त्यांना म्हणायचे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर. किंवा तर ते आचार्य धनंजय कीर होते ज्यांनी त्यांना मार्टिन ल्युथर म्हटलं होतं महाराष्ट्राचं. तर याचं ऑप्शन होतं की ते प्रत्येक बाबीच्या मुळाशी जाऊन चिंतनशीलपणे त्यावर विचार करत असत. 7व्याचं एक ऑप्शन आहे. ओके. तर महात्मा फुलेंचं अजून एक होतं की 1873 ला त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता. तर त्याचे आजही खूप मोठी शाखा वगैरे आहेत पुण्यात वगैरे बाकीच्या ठिकाणी, आणि खूप यांनी चांगल्या प्रकारे योगदान दिलं होतं समाजासाठी. म्हणजे जे शाळा निर्माण करणे, जे दलित लोक होते त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यात त्यांना वाटा खूप मोठा होता. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे जे लहान जे विधवा विवाह होते तर त्याच्या अगेन्स्टमध्ये पण त्यांनी खूप मोठा एक कार्यक्रम राबवला होता की त्याला अपोज केलं होतं. आणि स्त्री शिक्षणाकरता पण त्यांनी खूप मोठं कार्य केलं होतं. तर महात्मा फुलेंचं 1873चं सत्यशोधकचं हे लक्षात ठेवा. आणि 7व्याचं ऑप्शन आहे ऑप्शन 1. पुढचा प्रश्न घेऊया. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीतील चुकीचे विधाने ओळखा. तर चुकीचं विधान ओळखायला सांगितलंय. त्यांचा जन्म 1827 रोजी कटगुण येथे झाला. हे वाक्य बरोबर आहे. 1827 लाच त्यांचा जन्म झाला होता. दुसरं, 1845 मध्ये त्यांनी एका स्कॉटिश मिशनरी शाळेत जाण्यास सुरुवात केली. तर हे वाक्य चुकीचं आहे. तर त्यांनी 1841 ला चालू केलं होतं शाळेत जायला. आणि त्यांचं म्हणजे ते एक धर्मोदयपेक्षक होते, म्हणजे धर्माचं उपदेश वगैरे करायचे. एक उर्दू गुरु पण होते, काय नाव होते ते,
बेग शेख मुन्शी असं काहीतरी नाव होतं त्यांचं, अब्दुल बेग शेख मुन्शी. तर त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं त्यांना की तुम्ही शाळेत जा वगैरे. तर त्यांच्या प्रयत्नांनी त्यांना 1841 मध्ये स्कॉटिश मिशनरी म्हणजे स्कॉटिश लोक होते तेव्हाचे, डच वगैरे, तर त्यांची शाळा होत्या. तर त्याच्यामध्ये त्यांना प्रवेश भेटला होता आणि त्यांनी तिथे जाऊन इंग्लिश वगैरे शिकली, म्हणजे शिकायला सुरुवात केली होती. त्यामुळे याचं ऑप्शन 2 आहे ते चुकीचं ऑप्शन आहे. तिसरं पण बघूया. इंग्रजी राज्य उलथवून टाकण्याच्या हेतूने लहुजी बुडा मांग या अस्पृश्य समाजातील व्यक्तीकडून दांडपत्ता, नेमबाजी वगैरेचे शिक्षण घेतले होते. तर हे वाक्य बरोबर आहे. लहुजी बुवा म्हणून एक म्हणजे समाज सुधारक होऊन गेले अगोदरच्या काळामध्ये. त्यांनी ते दांडपट्टा, नेमबाजी वगैरे असे बरेच त्यांचं स्वतःचा आखाडा म्हणजे तालीम होती, त्या तालमीत ते प्रशिक्षण द्यायचे. तर महात्मा फुलेंनी पण त्यांच्या तालमीमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. तर सावित्री फुले वगैरे त्यांना त्यांच्या कार्यात मदत करायच्या. तर त्या पहिल्या त्यांच्या शाळेच्या प्रिन्सिपल होत्या, मुख्याध्यापिका. तर ते जेव्हा म्हणजे शाळेत वगैरे जायचे शिकवायला, तर तिकडचे लोक त्यांना खूप हिणवायचे, शेण वगैरे पण फेकायचे त्यांच्यावर, त्यांना असे दमदाटी करायचे. तर त्यांच्यापासून बचाव करण्याकरता लहुजी बुवा यांचे तालमीतले जे लोक होते ना, ते त्यांना संरक्षण द्यायचे आणि त्यांना शाळेत वगैरे पोहोचवायचे सुद्धा. त्यामुळे तिसरं ऑप्शन पण बरोबर आहे. चौथं, गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड यासारखे ग्रंथ लिहिले होते. हेही त्यांचं वाक्य बरोबर आहे. त्यांनी खूप सारे ग्रंथ लिहिले होते, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, नंतर अजून बरेच असे त्यांचे सार्वजनिक सत्यधर्म वगैरे असे काही ग्रंथ होऊन गेले जे त्यांनी लिहिले होते त्यांच्या काळामध्ये. तर हे चौथं ऑप्शनही बरोबर होतं. तर 8व्याचं ऑप्शन 2 हे आन्सर होतं की ते 1841 ला गेले होते स्कॉटिश मिशनरी शाळेत. ओके, पुढचा क्वेश्चन घेऊया. 9वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत पुढीलपैकी उद्गार कोणी काढले आहे? या युगातील पहिल्या श्रेणीतील अलौकिक पुरुषांमध्ये त्यांचे स्थान आहे, जे आजवर जगात पददलितांचे रक्षण करते व कैवारी होऊन गेले, मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार होऊन गेले, त्यात त्यांचे स्थान सर्वोच्च आहे. तर याच्या एक हे वाक्य दिलंय, स्टेटमेंट केलंय, हे कोणी म्हटलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी? ते याचं ऑप्शन आहे धनंजय कीर. धनंजय कीर एक मोठे इतिहासकार होते. ते त्यांनी म्हणजे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बरेच म्हणजे लेखन पण केलंय आणि त्यांनी हे स्टेटमेंट त्यांच्याबद्दल केलेलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक ग्रंथ होता हू वेअर द शूद्राज नावाचा, तो त्यांनी महात्मा फुलेंना समर्पित पण केला होता. आंबेडकरांचं कार्य पण खूप मोठं आहे. त्यांनी खूप साऱ्या संस्था पण काढल्या होत्या. त्यांची एक होती ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाची एक संस्था त्यांनी काढली होती 1932 ला. याचा उद्देश होता की जे दलित लोक किंवा मागासलेले लोक आहेत त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देणे, त्यांना त्यांच्या अधिकारांबद्दल जाणीव करून देणे, शिक्षण देणे वगैरे. आणि बरेच त्यांचे अशा संस्था त्यांनी निर्माण केल्या होत्या. समता संघ त्यांचा एक त्यांनी निर्माण केला होता. 1945 ला त्यांनी धर्मांतर केले होते, बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा पण घेतली होती. तर त्यामुळे 9व्याचं ऑप्शन आहे 2 धनंजय कीर. पुढचा प्रश्न बघूया. विधान आणि कारण दिलंय. तर पहिलं विधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील समारंभात आपल्या असंख्य अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तर हे विधान बरोबर आहे. 1956 ला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. पहिले ते शीख धर्म घेणार होते, पण नंतर त्यांनी खूप साऱ्या धर्मांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना कळालं की बौद्ध धर्मात हे कास्टिझम वगैरे होतं, त्यांनी अपोज केला होता बौद्ध धर्माने, म्हणजे त्याचं खंडन केलं होतं. तर त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. आणि त्याचं कारण होतं की अस्पृश्यांना माणूसपणा मिळवून देण्यासाठी त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. तर हेही वाक्य बरोबर आहे. ते अस्पृश्य जे होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये त्यांना जास्त अधिकार नव्हते, ना शिक्षणाचा अधिकार होता, ते विहिरीतून पाणी घेऊ शकायचे नाही, मंदिरात त्यांना जाण्याचा अधिकार नव्हता. तर त्यांना माणूसपणा मिळवून देण्यासाठी त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय पण घेतला होता. याची दीक्षा त्यांनी नागपूरमध्ये घेतली होती. तर 1956 रोजी त्यांनी याची दीक्षा घेतली होती बौद्ध धर्माची. तर याचं उत्तर आहे विधान बरोबर असून कारण बरोबर आहे, तिसरं ऑप्शन आहे. तर फ्रेंड्स, हे होते 10 क्वेश्चन आपले जे आज इतिहासाचे आपण पाहिले. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण 10 क्वेश्चन्स पाहिले आहे, प्रश्न इतिहासाचेच पाहिले. हे प्रश्न
अंगणवाडी सेविका ह्या एक्झाम करता जरी असले तरी पण बाकीच्या एक्झाम मध्ये पण विचारू शकतात, कारण की माहिती तर सेम राहते. एमपीएससी कंडक्ट करणारी सगळी सेम राहते. तर त्यामुळे जर तुम्हाला अजून याच्याबद्दल माहिती हवी असेल तर आम्ही अजून व्हिडिओ आणणार आहोत. तर प्लीज तुम्हाला अपडेट्स मिळण्याकरता आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर पण द्या, म्हणजे तुमचाही अभ्यास त्याच्या बरोबरच होईल. तर पुढच्या व्हिडिओ पर्यंत नमस्कार आणि गुड बाय. थँक्यू.